नमस्कार बाळांनो, स्वागत आहे तुमचं SCT टेक्निकल या चॅनलवर। आज आपण इयत्ता 8वी NEE मॅथ्सचा जो पेपर सेकंड झाला आहे सॅट पेपर, त्याची जी आन्सर की आहे ती सोडून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। चला वेळ न वाया घालवता आपण आता शालेय क्षमता जी चाचणी आहे कॉलेस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट ती आपण सोडून घेणार आहोत डिटेलमध्ये। याच्यावरून तुम्हाला असं कळेल की तुम्हाला या परीक्षेमध्ये किती मार्क पडतील। चला पहिला प्रश्न आहे, ए आणि बी या दोन पदार्थाचे विशिष्ट उष्मा अनुक्रमे C व 3C आहे, त्यांना सारख्या प्रमाणात उष्मा दिला तर ज्यांची वस्तुमाने अनुक्रमे 3 7 1 असतील तर त्यांच्या तापमान वाढीत गुणोत्तराचे प्रमाण काढा। तर किती असेल ते 7 असेल। पर्याय क्रमांक 1 त्याचं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, 3 सेमी व्यासाच्या आणि 28 सेमी लांबीच्या धातूच्या नलिकेत प्रकाशाच्या परावर्तन आकृतीत दाखवल्याप्रमाणे निरीक्षित केले। नळीत पहिले परावर्तन 4 सेंटीमीटर व आढळून आले। परावर्तन पुन्हा पुन्हा अनेक वेळा घडून येते। प्रकाश किरण नलिकेतून बाहेर पडेपर्यंत घडून येणाऱ्या परावर्तनाची संख्या काढा। तर ती 6 संख्या असेल। पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, वातावरणीय दाब हवेच्या स्तंभाचे वस्तुमान भागिले हवेच्या स्तंभाचे आकारमान। पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे। चला पुढचा प्रश्न बघूया आपण आता। प्रश्न क्रमांक 4 आहे, दिलेल्या पर्यायाचे विद्युत घंटेच्या कार्याचा अचूक पर्याय निवडायचा आहे। तर पर्याय अचूक आहे DCABC असा त्याचा अचूक पर्याय आहे। पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा। ABC आणि D चे नामनिर्देशन केलेला अचूक पर्याय दिलेल्या पर्यायातून निवडायचा आहे। तर याच्यात अचूक पर्याय आहे A हा चंद्र, B हा प्रणछाया, C पृथ्वी आणि D उपछाया। पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, अणूच्या अंतरंगाचा अभ्यास करण्यासाठी विकिरण प्रयोग कोणत्या शास्त्रज्ञाचा आहे? तर अर्नेस्ट रुदरफोर्ड शास्त्रज्ञाचा हा प्रयोग आहे। पुढचा प्रश्न 7 नंबरचा, डाल्टन हे एकक कशाच्या मोजमापासाठी वापरतात? अणुवस्तुमानाच्या मोजमापासाठी वापरतात। पुढचा प्रश्न, 22 कॅरेट सोने हे कोणत्या धातूचे संमिश्रित आहे? सोने व चांदी किंवा तांबे। पर्याय क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते CNG चे वैशिष्ट्य नाही? तर पर्याय क्रमांक 1 आहे सहज पेट घेतो, हे त्याचं वैशिष्ट्य नाही। बाकी सगळे बरोबर आहे। पुढचा प्रश्न, रंजक द्रव्य पृथक्करण पद्धती पुढीलपैकी कशासाठी वापरतात? तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे। एकाच द्रावणातील 2 किंवा अधिक विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीचा वापर केला जातो। पुढचा प्रश्न, अणूंच्या विशिष्ट कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात? यासाठीचे 2n² हे सूत्र पुढीलपैकी कोणी प्रतिपादित केले आहे? तर नील्स बोर या शास्त्रज्ञाने ते सूत्र प्रतिपादित केले आहे। पुढचा प्रश्न बघा, 12 नंबरचा प्रश्न आहे आपला, नवसागराचे रेणूसूत्र पुढीलपैकी कोणते आहे? Na2CO3 सोडियम कार्बोनेट हे त्याचं रेणूसूत्र आहे। पुढचा प्रश्न, दह्यामध्ये कोणते आम्ल असते? तर लॅक्टिक आम्ल असतं। कोणतं असतं? लॅक्टिक आम्ल। पर्याय क्रमांक हे त्याचं 1 बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा कोणत्या अणुसंशोधन केंद्रात आहे? तर मुंबई या अणुसंशोधन केंद्रामध्ये आहे। पुढचा प्रश्न, मृत समुद्राची क्षारता पाण्यातील क्षारांचे द्रावण किती आहे? 3.5% इतकी आहे। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी वेगळा धातू ओळखा? तर गॅलियम हा वेगळा धातू आहे। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा? पहिलं विधान अयोग्य आहे, फॉस्फरस प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करते, तर हे चुकीचं विधान आहे। पुढचा प्रश्न, अन्न आम्लयुक्त करणे हे कार्य कोणत्या पाचक रसाचे आहे? तर जाठरस। पुढचा प्रश्न, राष्ट्रीय विषाणू संस्था टिंबटिंब ही विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते? पुणे येथे आहे राष्ट्रीय विषाणू संस्था। पुढचा प्रश्न, खालील आकृतीतील भूस्तरिका ओळखा? तर भूस्तरिका A हा पर्याय बरोबर आहे। पुढचा प्रश्न, पेशीतील घडणाऱ्या चयापचय क्रियामध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे लयकारिका होय। पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे। चला पुढचा प्रश्न बघूया आपण आता, जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण कुठे आढळतात? तर भारतात आढळतात। पुढचा प्रश्न, खालील जोड्यापैकी विसंगत जोडी ओळखा? विसंगत जोडी आहे अतिसार हेपेटायटिस होतो। काय होतो? हेपेटायटिस। पुढचा प्रश्न, लाकूड, कपडे, कोळसा इत्यादी धनरूप पदार्थापासून लागणारी आग कोणत्या आगीच्या प्रकारात येते? अवर्गीय आग मध्ये येते। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पेशीत तंतू कणिका नसतात?
तर रक्तपट्टिकामध्ये तंतुकणिका नसतात. पुढचा प्रश्न, टिंबटिंब या रक्तगटाचा शोध डिकास्टो आणि स्टर्ली यांनी लावला. तर ए बी हा रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी लावला. पुढचा प्रश्न, निरोगी मानवाच्या हृदयाची दर मिनिस टिंबटिंब ठोके पडतात तर 72 ठोके पडतात. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. 28 नंबरचा प्रश्न आहे, भरतपूर अभयारण्य कशासाठी जग प्रसिद्ध आहे? तर पाण पक्षीसाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, सिग्मोमॅनोमीटर या यंत्राने खालीलपैकी काय मोजतात? तर रक्तदाब मोजतात, ब्लड प्रेशर मोजतात. पुढचा प्रश्न, आता इथं तुम्हाला एका धातूच्या ठोकळ्याचे वस्तुमान 10 kg असून त्याची लांबी 50 सेंटीमीटर, रुंदी 10 सेंटीमीटर व उंची 20 सेंटीमीटर आहे. टेबलावर धातूचा ठोकळा आकृतीप्रमाणे ABCD व BGFG नुसार ठेवल्यास प्रयुक्त दाबातील फरक काढा. तर फरक आहे 980 पास्कल. पुढचा प्रश्न बघूया आपण आता. अनियमित परावर्तन संबंधित खालील दिलेल्या विधानांतून चुकीचे विधान कोणते? तर चुकीचे विधान बी हे आहे, पृष्ठभागावर काढलेल्या स्तंभिका समांतर असतात, हे चुकीचे विधान आहे. पुढचा प्रश्न, जेव्हा वायू गोल आकुंचित होतो त्याचे तापमान वाढते, हे घडण्यामागील कारण गुरुत्वीय स्थितीज ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होय. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. तापमानाच्या स्तंभ बी मध्ये दिलेल्या स्तंभ ए मधील उदाहरणाची जोड्या जुळवा. तर जोड्याचा पर्याय क्रमांक 1 जो दिलेला आहे तो बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण आता. खालील दिलेल्या पर्यायातून विधान पूर्ण करा. जेव्हा ध्वनींचे हवेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारण होते तेव्हा ऊर्जेचे स्थानांतरण ध्वनी तरंगाच्या दिशेने होते. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, इथं जोड्या लावा म्हटलेलं आहे, तर पर्याय क्रमांक 2 हे त्याची बरोबरच्या जोड्या आहेत. पुढचा प्रश्न, कार्यक्षम लोकसंख्या गट म्हणजे कोणत्या वयोगटातील व्यक्ती असतात? नोकरी व व्यवसायात व्यस्त असलेले लोक म्हणजे कार्यक्षम लोकसंख्या गट होय. पुढचा प्रश्न, क्षितिज समांतर सागरी प्रवाहाचा प्रमुख प्रभाव काय नाही? पाण्याचा विसर्ग हा प्रभाव नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या उद्योगाचा समावेश मध्यम उद्योगात होतो? साखर कारखाना हा मध्यम उद्योग आहे. पुढचा प्रश्न, क्षेत्र भेटीसाठी खालील कोणती वस्तू आवश्यक नाही? पेन्सिल. पुढचा प्रश्न, नकाशाचा अंक प्रमाणात गुणोत्तराच्या डाव्या बाजूला अंकासाठी जे एकक आपण विचारात घेतो तेच एकक उजवीकडील अंकासाठी वापरायचे असते. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आकृतीचे निरीक्षण करून उत्तर ओळखा. आकृतीतील लाटेच्या रचनेतील द्रोणी भाग इंग्रजीतील कोणत्या अक्षराने दर्शविला आहे? तर कोणता अक्षर आहे? एम. पुढचा प्रश्न बघूया आपण आता. सॉरी, याचं उत्तर एन आहे. एन ह्या अक्षराने दर्शवलेला आहे. आता पुढे परत जोड्या लावायच्या आहे. खालीलपैकी भू अंतर्गत भाग व त्यांची घनता यांची अचूक जोडीचा पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 2 जो दिलेला आहे तो अचूक पर्याय आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्रवाह आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टी जवळून जातो? तर सोमाली हा प्रवाह आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीतून जवळून जातो. पुढचा प्रश्न, खालील उदाहरणाचा विचार करता एखाद्या प्रदेशाची लोकसंख्या 15,000 आहे तर त्या प्रदेशाचे क्षेत्रफळ 3,000 चौरस किलोमीटर, तर त्या प्रदेशाच्या लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटरला किती येईल? तर 5 येईल. किती? 5. पुढचा प्रश्न, सविनय कायदेभंग चळवळीच्या वैशिष्ट्याशी विसंगत पर्याय लिहा. तर विसंगत पर्याय आहे जनतेने हिंसक मार्गाने प्रतिकार केला, हे झालं विसंगत पर्याय. चला पुढचा प्रश्न बघूया आपण आता. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला लढा यशस्वी करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी महात्मा गांधी यांनी कोणता मार्ग अवलंबला? सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला. पर्याय क्रमांक 2 त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, गोपाळ कृष्ण गोखले यांच्या कार्याशी संबंधित चुकीच्या विधानाचा पर्याय क्रमांक लिहा. चुकीचे विधान आहे पर्याय क्रमांक 4, राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून स्वराज्य शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला, हे चुकीचं विधान आहे. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या असलेला पर्याय क्रमांक लिहा. तर योग्य जोड्याचा पर्याय क्रमांक 1 हा आहे, तुम्ही बघू शकता. पुढचा प्रश्न बघूया आपण आता. खालील घटनांचा योग्य कालानुक्रमे असलेला पर्याय लिहायचा आहे. तर पर्याय आहे 4 नंबरचा, कालानुक्रम दिलेला आहे त्यानुसार तुम्ही बघू शकता. पुढचा प्रश्न, बंदी हुकूम मोडून मडगाव येथे भाषण केल्याबद्दल पोर्तुगीज सरकारने हद्दपार केलेले नेते कोणते? तर कोणते आहे? राम मनोहर लोहिया हे हद्दपार केलेले नेते आहेत. पुढचा प्रश्न,
व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात हिंदू व मुस्लिम सदस्यांची संख्या समान राहील अशी तरतूद कोणत्या योजनेत होती? वेव्हेल योजना या योजनेत होती. पुढचा प्रश्न, चित्रामधील व्यक्ती खालीलपैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे त्यांचा योग्य पर्याय क्रमांक ओळखून लिहा. स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न, अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख टिंबटिंब होते तर कोण होतं? बारिंद्र कुमार घोष हे होते. पुढचा प्रश्न, क्या मोहन सिंग यांच्या मदतीने रासबिहारी बोस यांनी तयार केलेल्या पलटणीला दिलेले नाव आझाद हिंद सेना हे होते. पुढचा प्रश्न, भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग होते. पुढचे प्रश्न, मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील क्रांतिकारी घटना शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा होता. पुढचा प्रश्न, योग्य विधानांचा पर्याय क्रमांक लिहा. योग्य विधान आहे विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी निबंधमाला पक्षितून लेखन केले. पुढचा प्रश्न, औषधोपचार कोणत्याही प्रकारची हयगय करू नये असे शिवाजी महाराजांनी कोणास सांगितले? मदारी मेहतर यांना सांगितले. चला पुढचा प्रश्न बघूया आपण आता. पुढचा प्रश्न आहे, किल्ल्यावर धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी टिंबटिंब हा अधिकारी असे कारखानीस हा अधिकारी होता. पुढचा, भारतीय संविधान अध्यक्ष टिंबटिंब होते डॉ. राजेंद्र प्रसाद हे होते. पुढचा प्रश्न, संसदीय शासन पद्धतीचे टिंबटिंब हे खास वैशिष्ट्य आहे. सामूहिक जबाबदारी हे वैशिष्ट्य आहे. 62 नंबरचा प्रश्न, भारतीय संघराज्यातील प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला होता? तर संसदेला देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण केलेली असावी लागतात? तर 25 वर्ष पूर्ण केलेली असावी लागतात. पुढचा प्रश्न, मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करते? तर राष्ट्रपती करते. कोण करतं? राष्ट्रपती. चला 65 नंबरचा प्रश्न बघूया आपण. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करताना उपभू स्थिती वेळी चंद्र आणि पृथ्वीमधील सुमारे टिंबटिंब अंतर असते 3,56,000 किलोमीटर एवढे अंतर असते. पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या परिवलनामुळे कोणत्या नैसर्गिक घटकाचा अनुभव आपल्याला दररोज मिळतो? सूर्योदय आणि सूर्यास्त या घटकांचा अनुभव आपल्याला रोज मिळतो. पुढचा प्रश्न, महासागराची सरासरी खोली सुमारे टिंबटिंब आहे 3,700 मीटर इतकी खोली आहे. पुढचा प्रश्न, आकृतीचे निरीक्षण करून आकृतीत भूचुंबकीय आस कोणत्या इंग्रजी अक्षराने दर्शवलेले आहे? तर सी या अक्षराने दर्शवलेले आहे. पुढचा प्रश्न, जमिनीचा कस वाढवण्यासाठी शेतकरी किती हंगाम शेत जमिनीचा काही भाग वापरत नाही? 1 ते 3 भाग वापरत नाही. पुढचा प्रश्न, हवेची बाष्प धारण क्षमता आणि बाष्पाचे प्रमाण एका विशिष्ट तापमानात कसे असते? समान असते. कसे असते? समान. पुढचा प्रश्न, माझ्या मित्राचे वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्ष जास्त आहे म्हणजे वय x वर्ष आहे. तर मित्राचे वय किती वर्ष आहे? तर x/2 + 5 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 40 मीटर स्क्वेअर / 30 मीटर क्यूब चे संक्षिप्त रूप खालीलपैकी कोणते? तर 3/4 मीटर. पुढचा प्रश्न, √3 0.125 ची किंमत खालीलपैकी कोणती? तर 5 ही त्याची किंमत आहे. पुढचा प्रश्न, 5,000 रुपये रकमेचे 3 वर्षाची चक्रवाढ व्याजाने 6,655 रुपये रास होते तर व्याजाचा दर किती? तर 10% व्याज दर होईल हा. पुढचा प्रश्न बघूया आपण आता 75 नंबरचा. शेजारील आकृतीत जर रेषा M आणि रेषा N असेल आणि P ही त्यांच्या छेदिका असेल तर 1 ची किंमत किती? तर 1 ची किंमत 45 अंश येईल किंवा 45 डिग्री येईल. पुढचा प्रश्न, पुढील त्रिकोण कोणत्या एकाच एक संगतीनुसार एकरूप होतील? तर PQR आणि TUS हे एकरूप संगत होतील. पुढचा प्रश्न, (x - 20 डिग्री व (x + 30 डिग्री हे एकमेकांचे कोटी कोण आहेत तर 1 ची किंमत किती? तर 40 डिग्री होईल. किती होईल? 40 डिग्री. पुढचा प्रश्न, 70/6 + 2 × 2 - 2 या पदावलीची किंमत किती येईल? तर 14 येईल. आता 79 नंबरचा प्रश्न बघूया आपण. एका इष्टिकाचिती आकाराच्या गोदामाची लांबी 3 मीटर, रुंदी 2 मीटर व उंची 2 मीटर आहे. या गोदामात 20 सेंटीमीटर बाजू असलेले घनाकृती खोकी जास्तीत जास्त किती मावतील? तर 1,500 खोकी मावतील. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या स्तंभलेखामध्ये सर्व स्तंभांची उंची 100 एकक असते?
शतमान स्तंभ लेखकची. पुढचा प्रश्न, लघुकोन त्रिकोणाचा लंब संपाद बिंदू हा त्या त्रिकोणाच्या टिंबटिंब असतो, अंतर्भागात असतो. पुढचा प्रश्न, एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 180 चौरस सेंटीमीटर आहे. त्याच्या एका कर्णाची लांबी 24 सेंटीमीटर असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी किती? तर 15 सेंटीमीटर येईल. पुढचा प्रश्न, जर छापील किंमत 1700 रु व विक्री किंमत 1540 असेल तर सूट किती? 160 रुपये सूट झाली. पुढचा प्रश्न बघू आपण आता 84 नंबरचा. एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर डिवाइड बाय एम प्लस एन स्क्वेअर चे संक्षिप्त रूप कोणते? तर संक्षिप्त रूप आहे एम मायनस 1 डिवाइड बाय एम प्लस 1. पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीमध्ये एक आयत दिला आहे, ABCD आयत आहे. तसेच AC इक्वल टू 5 स्क्वेअर रूट 3 सेमी, AB इक्वल टू 5 स्क्वेअर रूट 2 सेंटीमीटर. तर बाजू AD ची लांबी किती? तर बाजू AD ची लांबी आहे 5 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न, आकृतीमध्ये O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असून OD 10 सेंटीमीटर आहे, OM 6 सेंटीमीटर. तर जेव्हा AB ची लांबी किती? उत्तर आहे 16 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न बघू आपण आता 87 नंबरचा. सोबतच्या आकृतीची परिमिती किती? तर सोबतच्या आकृतीची परिमिती आहे 90 मीटर. पुढचा प्रश्न, -7 इन ब्रॅकेट -2 खालीलपैकी योग्य चिन्ह वापरा. तर योग्य चिन्ह आहे ग्रेटर दॅन, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, इन ब्रॅकेट A प्लस बी क्यूब मायनस A मायनस बी क्यूब चे सोपे रूप खालीलपैकी कोणते? तर सोपे रूप आहे 2b क्यूब प्लस 6a स्क्वेअर बी, हे त्याचं सोपं रूप आहे. पुढचा प्रश्न, जर n इन्फिनिटी m आणि m इक्वल टू 3 असताना n इक्वल टू 12 तर n इक्वल टू 20 असताना m ची किंमत किती राहील? तर 5 राहील. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की तुम्हाला NSS चे पहिला पेपर व दुसरा पेपर आपण दोन्ही अपलोड केलेले आहे. त्यामध्ये किती मार्क पडू शकतात ते आपण जाणून घेऊ शकतो. अशा प्रकारे आपला व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.